हे प्रेज सगळ्यांना माहिती आहे. ओके, कसं गल्ल्यात आला होता पलिश्त्यांच्या सेनेमधून, कसं इस्रायलाच्या सेनेला तो नावं ठेवत होता. शौल त्यावेळेस हा राजा होता इस्रायलावर, आणि शौल हा स्वतः एक शौल ना स्वतः एक योद्धा होता. अनेक युद्ध त्याने जिंकली होती. त्याच्याकडे खूप चांगलं सैन्य होतं आणि इतकं असे चांगले कसलेले योद्धे होते. परंतु ज्यावेळेस हा गल्ल्यात तिकडे आला होता, शौलाची सेना, त्याचे सेनापती, त्याचे मंत्री, त्याचे जे सगळे लोक त्या राज्यामध्ये होते ना, सगळे घाबरून बसले होते. आणि हे रोजचं चित्र होतं. ओके, त्या पलिष्ठांच्या छावणीमधून गल्ल्यात गल्ल्यात कोण होता माहिती? हा एक महाकाय असा महाकाय जे पूर्वी पृथ्वीवर लोक होती. ओके, ज्यांना हायब्रिड्स म्हणतात, किंवा जे आता जर ते सांगायला गेली तर विषय वेगळीकडे जाईल. जे लोक नाही का अनाकाचे नेफिलिम्स होते, महाकाय असे लोक होते, त्यांच्या वंशातून हा आलेला होता. सो ते लोक सामान्य माणसांपेक्षा बरेच उंच होते. म्हणजे आपण नाही का 5-6 फुटाचे, 7 फुटापर्यंत जास्तीत जास्त जर तुम्ही म्हटलं तर, पण ते लोक ना बिल्डिंग सारखे उंच असे होते. सो त्यांचं नाही का शरीर यष्टी इतकी उंच होती, इतके विचित्र असे ते होते. आणि त्यांच्यापैकी हा एक पलिष्ठी गल्ल्यात होता. ओके, हा जो गल्ल्यात होता याच्याबद्दल ना डिटेलमध्ये वर्णन दिलेलं आहे. तो कसा होता, काय घालायचं, कसे वस्त्र तो घालायचा, कोणते युद्धाची शस्त्र तो घेऊन आला होता, सगळं त्याच्याबद्दल दिलंय. हा रोज काय करायचा, रोज सकाळी उठायचा. आता समजा हे दोन मध्ये खोरं आहे. ओके, इकडच्या छावणीमधून नाही का पलिष्ठी लोकांची छावणी आहे, या बाजूला आहे इस्रायलाची सेना. तर वरून शौल, इस्रायलाची सेना जसं काय आता लढायला अटॅक करायला जाणार आहे, पण तिकडेच थांबले, ते इथेच थांबलेले असायचे. रोज इकडून पाहायचे. आणि ह्या बाजूने जो गल्ल्यात यायचा ना, तो काय करायचा, रोज बाहेर निघायचा, त्याच्या छावणीतून हसायचा, निंदा करायचा इस्रायलाच्या सेनेची. त्यांना म्हणायचा की हे युद्ध करायची गरज काय, तुमच्यापैकी असा एक माणूस पाठवा, आम्ही दोघं युद्ध करू. जर कोणात हिंमत असेल तर या, जर तो जिंकला तर आम्ही तुमचं नाही का गुलाम बनू, पण जर आम्ही त्या माणसाला हरवलं तर इस्रायलावर सगळ्यावर आमची सत्ता, आमचं काबीज असेल आणि इस्रायल आमचा गुलाम होईल. आणि त्याचं ते ओरडणं, गुरगुरणं, त्याचं बोलणं, त्याची ती शरीर यष्टी आणि त्याचा तो त्याचं ते वागणं, हे सगळं पाहून ना कोणाचीच हिंमत व्हायची नाही तिकडे जायची. आणि रोज तो थट्टा करायचा, रोज तो नावं ठेवायचा. आणि शौल सुद्धा घाबरला होता. त्यालाही कळत नव्हतं ह्याच्याशी लढणार कसं, हा इतका महाकाय आहे, हा याच्याशी लढणार कसं. आणि असं होतं, एक दिवस दाविदाचे मोठे भाऊ जे असतात ते शौलाच्या सेनेमध्ये असतात. दावीद हा 8वा मुलगा आहे इशायचा. ओके, सगळ्यात लहान. आणि दाविदाला त्याचा वडील इशाय म्हणतो की जा तुझे भाऊ कसे बघ जरा, जा त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जा. किती दिवस झाले ते युद्ध लढायसाठी तिथे गेलेले आहेत, त्यांची काही कुशल विचार, खबर काढ त्यांची. आणि दाविदाला भाकरी घेऊन पाठवतो. दावीद जाता जाता ऐकतो की हे लोक युद्धभूमीवर, युद्ध सीमेवर तिकडे थांबलेत. आणि ना तो येतोय कोण गल्ल्यात, आणि इस्रायलाच्या सेनेला नावं ठेवतोय, इस्रायलाच्या लोकांना त्यांची थट्टा करतोय, इस्रायलाच्या परमेश्वराची सुद्धा थट्टा करतोय तो. आणि इकडून सगळे लोक घाबरून बसलेले, कोणीच जायला तयार नाही. पहा, दावीद त्यावेळेस खूप लहान होता, नाजूक सुकुमार, एकदम तरुण असा मुलगा होता तो. आणि हा दावीद गेलाय डबा घेऊन त्याच्या भावांसाठी, आणि तिकडे जातोय, विचारतोय. आणि मग तिकडे लोकांचं एकच बोलणं चाललंय त्यावेळेस, पूर्ण ना सैन्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या लोकांचं एकच आहे, कारण सगळे घाबरून बसले. ते एकच गोष्ट, एकच खबर, एकच न्यूज तिकडे पसरलेली आहे की ह्याच्याशी लढणार कसे, ह्याने हरवल्यावर आपण काय करणार, आता काय होणार, कसं होणार, या भीतीने सगळे ग्रासलेले होते. या भीतीने ग्रासलेले असताना असं होतं की दावीद काही गोष्टी ऐकतो. आता कोणच जायला तयार नाही. तर शौल काय करतो, त्यावेळेचा जो इस्रायलाचा पहिला राजा आहे तो काय करतो माहितीये का, तो म्हणतो की जर कोणी या बलिष्ठी गल्ल्या त्याचा वध केला तर त्याला मी काय करेल, मी त्याला असा असा इनाम देईल. त्याने बक्षीस जाहीर केलं, त्याला मी आपलं राज्य देईल, त्याला मी माझे पोशाख देईल, ज्या घोड्यावर मी बसतो किंवा जे राजाचं रथ आहे त्याच्यामध्ये बसून त्याला फिरवेन, त्याच्या घराण्याला, त्याच्या लोकांना, त्याच्या बापाचं घराणं यांची सगळे कर्ज मी रद्द करेन, इस्रायलामध्ये त्यांना विशेष स्थान असेल. आणि या सर्वांसहित माझी मुलगी मिखल ही सुद्धा मी त्याला पत्नी म्हणून देईल. याचा अर्थ तो जो कोणी गल्ल्याताशी लढेल तो कोण होणार, तो राजघराण्याशी संबंधित बनणार किंवा राजघराण्याचा जावई बनणार. प्रेज द लॉर्ड. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. दावीद तिकडे गेल्यावर ऐकतो, त्याच्या भावांना विचारतो हे खरंय का. त्याचे भाऊ त्याच्यावर चिडचिड करतात. मग परत दुसऱ्या सोल्जरकडे जातो आणि म्हणतो हे असं असं जे मी ऐकलंय ते खरंय का. 2 वेळा, कमीत कमी 2 ते 3 वेळा ना दावीद कन्फर्म करतो की जे इनाम मिळणार आहे
जर लढलं कोणी तिकडे गेलं तर ती जी गोष्ट मिळणार आहे ही खरी आहे का? तुम्ही 1 शमूएल 17 मध्ये वाचू शकता. आणि नाही का ते सगळे लोक म्हणतात हो असं असं सांगितलं आहे, शाऊल म्हणाला आहे हे करेल ते करेल. मग काय होतं, दावीद आहे ना त्याला खूप चीड येते. दावीद पाहतो इकडे शौलाची सेना आहे, तिकडे पलिष्ठ्यांची सेना आहे आणि त्या सेनेसोबत आहे गल्ल्यात. आणि दावीद म्हणतो की या असंख्य पलिष्ठ्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या का? इकडे ही जी सेना आहे त्या सेनेला, ओके, दावीद इस्रायलाची सेना किंवा शौलाची सेना म्हणून पाहत नाही. दावीद काय म्हणून पाहतो माहिती? जिवंत परमेश्वराची सेना. आणि तो म्हणतो हा असुंती, कारण सुनता काय माहिती, अब्रामाला परमेश्वराने सुनता ही कराराची खूण म्हणून दिलं होतं. ज्यावेळेस अब्रामासोबत परमेश्वराने करार केला होता त्यावेळेस बायबल सांगतं त्यावेळेस त्याला इश्माईल झाला होता, अजून इसहाक जन्मला सुद्धा नव्हता. पण ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामासोबत करार केला की असं असं असेल, मी तुझ्या पुढे जाईल, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुला ब्लेस करेल, मी तुझं नाव मोठं करेल आणि तुझीच संतान, ओके, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. आणि प्रॉपर जेव्हा इट इज लाईक रिटन अग्रीमेंट, ओके, जसं काही करार केलाय तो करार ज्यावेळेस परमेश्वर करतो ना की आजपासून कराराची खूण काय की सर्वजण तुझ्या घराण्यातले जेवढे पुरुष आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची सगळ्यांची सुनता व्हावी. तो सुनता ही कराराची खूण होती आणि ती देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी किंवा यहुदी लोकांसाठी होती. प्रेज द लॉर्ड. ते जे परमेश्वराचे निवडलेले होते त्या वंशासाठी होती. आणि हे पलिष्ठी लोक तर बेसुनती होते, ते काही सुनता वगैरे झालेले नाही. सो सुनता काय दाखवतो माहिती? करार, एक कॉव्हनंट. इट इज लाईक तुम्ही कुठली प्रॉपर्टी घेताय, जागा घेताय आणि तुम्ही करार करताय की ही एवढ्या एवढ्या ह्याच्यावर मी घेतलेली आहे, ज्याच्याकडून घेताय आणि ज्याला जो विकत घेतोय, सो विकणारा आणि विकत घेणारे यांच्यामध्ये एक करार होतो, एक अग्रीमेंट होतो की मी एवढ्या एवढ्या लाखाला ही विकणार आहे, एवढी एवढी जागा विकणार आहे आणि त्यावर दोघांच्या सह्या होतात. ज्यावेळेस तो अग्रीमेंट केला जातो, ज्याने विकली आहे त्याचा काही मालकी हक्क त्या जमिनीवर राहत नाही, ज्याने विकत घेतली त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ती होऊन जाते. त्यामुळे पुढे कोणीही त्याला काहीच बोलू शकत नाही, कारण डॉक्युमेंट्स ह्याच्याकडे, त्यांनी पैसा दिला आहे पूर्णपणे. प्रेज द लॉर्ड. सो हा करार जो असतो ना, हा करार खूप स्ट्रॉंग असतो. करार जेव्हा होतो ना त्या करारामध्ये स्वतःमध्ये एक ताकद असते. प्रेज द लॉर्ड. सो इफ यू हॅव अ डॉक्युमेंट्स यू कॅन फाईट. जर तुमच्याकडे नाही का कागदपत्र नाही, तुम्ही लढू नाही शकत. पण आत्मिक जगामध्ये कागदपत्र नाही, आत्मिक जगामध्ये कराराची भाषा चालते. प्रेज द लॉर्ड. इट्स अन अग्रीमेंट. प्रेज द लॉर्ड. तर इकडे काय होतं की हा दावीद पाहतो की इस्रायलच्या लोकांना कोणीतरी नावं ठेवते. बरं, इस्रायल कोण आहे? परमेश्वराने निवडलेलं राष्ट्र आहे, देवापासून जन्माला आलेलं राष्ट्र आहे. परमेश्वराने ज्यांना प्रथम फळ म्हणून नाही का निवडले ती लोक आहेत. आणि इस्रायलाच्या सेनेची थट्टा करणारा, त्यांची निंदा करणारा हा कोण आहे? हा तर करारात सुद्धा नाहीये. प्रेज द लॉर्ड. ह्याचा ना सुनता झालीये ना ह्याच्यासोबत परमेश्वराचा करार आहे. देवाने करार आमच्या सोबत केलेला आहे. आम्ही कराराचे असताना हा बाहेरचा व्यक्ती येऊन आमची थट्टा कसं करू शकतो? सो जरी तो लहान होता ना दाविदाला काही गोष्टी माहित होत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दाविदाला काही अद्भुत गोष्टी माहित होत्या. येस. सो दावीद इकडे नाही का, ही रिमेंबर्स द कॉव्हनंट गॉड हॅज मेड. देवाने जे करार केलाय, देवाने जे अभिवचन दिलंय ना त्याची तो आठवण काढतो आणि म्हणतो की इट इज नॉट पॉसिबल. कराराचे ब्लेसिंग्स, कराराचे आशीर्वाद, करारामध्ये दिलेला अथॉरिटी, अधिकार हे आमच्याकडे आहे, कारण आम्ही इस्रायली आहोत आणि आम्ही जिवंत देवाची लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इकडे दावीद म्हणतो की या असुंती पलिष्ठ्याने, त्याचं नाव पण घेत नाही की जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या का? प्रेज द लॉर्ड. आणि नंतर असं होतं की दावीद शौलाकडे जातो आणि म्हणतो की तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, ह्याच्याशी मी जाऊन लढेल. शौल दाविदाला वरून खालपर्यंत पाहतो, म्हणतो हा कसा जाणार? हा एवढी एवढसा मुलगा, तो नाही का. शौल म्हणतो तो लहानपणापासून, कोण? गल्ल्यात लहानपणापासून कसलेला योद्धा आहे, त्याला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, तो यामध्ये तरबेज आहे. आणि तू साधारण मेंढपाळ, तू रानामध्ये तुझं वाद्य वाजवत बसणारा साधारण मेंढपाळ, तू जाऊन कसं लढणार? परंतु दाविदा शौलाचे जे लोक असतात, मंत्री असतात, ते म्हणतात की जाऊ दे ना, आपल्या बाजूने जाणारं कोणच नाही, आपली किती नाही का निंदा नालस्ती होते, आपली इज्जत गेली आहे, त्याला जाऊ द्या, पाठवूया, जे होईल ते होईल, बघूया, ऍटलीस्ट आपल्या बाजूने कोणीतरी जाईल. मग शौल म्हणतो ठीक आहे, माझे हे शस्त्र जे आहेत ना युद्धाचे, सगळे माझे वस्त्र आहेत ते घाल आणि जा. शौल त्यावेळेस इस्रायलामध्ये सगळ्यात उंच होता. सो शौलाचे शस्त्र, शौलाचे कपडे, लढाईचे सगळे ते कपडे
आणि दावीद यांच्यामध्ये काहीच साम्य नाही. दावीदाला ते घालून ना चालतायत ना उभं राहतायत. दावीदाला शौल त्याचं चिलखत देतो, त्याचं हेल्मेट देतो, तलवार देतो. दावीदाला जमत नाही. दावीद म्हणतो नाही नाही नाही, मला या सगळ्याची गरज नाही, हे तुमचं तुमच्याकडेच ठेवा. दावीद स्वतः पास्ट मध्ये काय केलंय, कसं त्याच्या कोकराला त्यांनी वाचवलं आहे. एकदा अस्वलाच्या जबड्यातून सोडलंय, एकदा सिंहापासून सोडवलंय, कसं त्याने युद्ध त्यावेळेस ती परिस्थिती जिंकली होती, हे सगळं सांगतो. आणि मग शौल म्हणतो ठीक आहे. पण तुम्हाला माहितीये कोणती गोष्ट दाविदाला चीड आणते? ज्यावेळेस दावीद जातो, जाता जाता तो काय करतो की 5 गुळगुळीत ते नदीच्या पात्रातले गोटे घेतो, की स्मूथ स्टोन्स 5 गोटे घेतो. कारण दावीद कोण आहे? मेंढपाळ आहे, त्याच्याकडे नेहमी गोफण असायची. सो बायबल सांगतं ज्या वेळेस गल्ल्याथाकडे तिकडे भेटायला जाण्यासाठी दावीद नाही का उतरतो खोऱ्यामध्ये, त्या बलिष्ठांनी दाविदास न्याहाळून पाहिले तेव्हा त्यास तो तुच्छ वाटला. हालेलुया. 1 शमूएल 17:42 वचन वाचा. त्याच्यामध्ये काय लिहिलं माहिती? आता बलिष्ठांची सेना आहे, सगळी सेना. त्या बलिष्ठांनी दाविदाला येताना पाहिलं आणि नाही का बायबल सांगतं त्यांनी न्याहाळून त्यांनी पाहिलं की इस्रायलच्या सेनेकडून हा आलाय, ह्याला पाठवलंय यांनी, या मुलाला पाठवलं, आणि त्यांनी त्याला तुच्छ लेखलं. कारण तो केवळ अल्पवयीन नसून, ओके, तो लहान होता, अल्पवयीन नसून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काही कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मज पुढे आला आहे. त्या बलिष्ठाने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. प्रेज द लॉर्ड. इकडे काहीतरी गोष्ट बिनसली. आता पहा, तो ज्या वेळेस दाविदाला पूर्ण बलिष्ठांची सेना दाविदाला तुच्छ लेखते, आणि हा जो आहे ना, हा बलिष्ठी काय करतो माहिती? हा गल्ल्यात काय करतो? त्याच्या देवांची, त्या सगळ्यांची नावं घेतो, ज्याला पण तो मानत असेल ती सगळी नावं घेतो आणि दाविदाला शिव्या शाप देतो. आणि तो दाविदास म्हणतो, तू असा ना माझ्या जवळ ये, माझ्या समोर ये, म्हणजे तुझं मांस या आकाशातल्या पक्ष्यांना खायला घालेल. हालेलुया. या वनपशूस, रानातल्या प्राण्यांना मी खायला देतो. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, हालेलुया. ज्या वेळेस अशी समोरून नाही का कोणतरी असं नाही का डरकाळी फोडल्यासारखं ओरडते, म्हणतो तू असं माझ्या समोर ये, समोर ये, जरा जरा तुला बघ. दावीदाला काही गोष्टी आवडत नाही, तो दावीदाला तुच्छ लेखतो, दावीदाला शिव्या शाप देतो. आणि समजा तुम्हाला असं कोणी नाही का एकदम गुर्मीमध्ये, एकदम क्रोधाने, एकदम रागाने, असं नाही का कोणी तुमच्यापेक्षा बल्याड आहे किंवा खूप स्ट्रॉंग पर्सन आहे, त्याने म्हटलं की तू असं समोर ये आणि माझ्याशी बोल, तुला ना बघूनच घेतो. नॅचरली एक प्रकारची भीती येते, थोडंसं वाटतं ह्या माणसाने काही केलं तर मला काहीच करायला जमलं नाही तर. सो दावीद त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये होता ज्यावेळेस तो एकटा आहे आणि समोर तो बलिष्ठी आणि बलिष्ठांची पूर्ण सेना आहे. बलिष्ठी लोक विश्वास ठेवण्यासारखे नव्हते, ते भलेही म्हणतील एकाला पाठवा, पण ज्यावेळेस तुटून पडतील त्यावेळेस सगळी सेना चालून येईल, असे लोक होते. एका माणसाला नाही का कशाही प्रकारे त्यांनी मारून टाकलं असतं. सो दावीद त्या फेज मधून जात होता ज्यावेळेस ते बलिष्ठाचे शब्द ऐकून त्याने घाबरलं पाहिजे होतं, त्याला भीती वाटायला पाहिजे होती, तो गळून जायला पाहिजे होता. पण दावीद नाही का खूप कॉन्फिडेंटली जातो आणि त्याच्याशी कम्युनिकेशन करतो. प्रेज लॉर्ड. त्याच्याशी बोलतो. हाऊ इट इज पॉसिबल? हे कसं शक्य आहे की तुमच्या समोर कोणीतरी इतकं स्ट्रॉंग पर्सन उभा आहे आणि तुम्ही खूप कूलली, खूप शांतीने, खूप समाधानाने आणि खूप एकदम घाबरून न जाता, थरथर न कापता त्या व्यक्तीशी बोलताय आणि उत्तर देताय. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला बाहेरून नाही का तुम्ही किती स्ट्रॉंग आहे हे दाखवायचं असेल तर आतून काही झाली पाहिजे. आतून तुम्ही कुठल्या तरी लेवलवर नाही का समर्पित असं जीवन जगून त्या सानिध्यामध्ये, त्या आत्मिक स्तरामध्ये वाढलं पाहिजे. तुमचा आत्मा जर स्ट्रॉंग असेल ना तर मग फिजिकली तुम्ही घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. दाविदाने ऑलरेडी देवासोबत त्याचं नाही का जे रिलेशनशिप आहे ते बनवलंय आणि त्याला त्याचे अधिकार माहितीये, त्याला करार माहितीये, त्याला त्याचे ब्लेसिंग्स माहितीये. सो ही वॉज स्ट्रॉंग इन द वर्ड. ओके, त्याला वचन माहित होतं. बायबल सांगतं की ज्या वेळेस तो म्हणतो की आकाशातील पाखराचे वन पशूंना तुझं मांस खायला घालतो, असं दाविदाला तो म्हणतो. दावीद त्याला काय उत्तर देतो माहितीये? एकदम बोल्डली. दावीद घाबरत नाही. दावीद म्हणतो, तू तलवार, भाला, बर्ची घेऊन मजवर चढून आला आहे. प्रेज द लॉर्ड. तू काय केलंय? तू तलवार, भाला, बर्ची म्हणजे लढाईची सगळी नाही का शस्त्र घेऊन तू माझ्यावर चालून आलाय. मी तर असंच चालून आलोय, मी काहीच घेतलं नाहीये. आणि ही सगळं घेऊन तू मला भीती दाखवतोय, ही सगळी शस्त्र घेऊन तू मला मारण्याची धमकी देतोयस. पण प्रेज द लॉर्ड. दावीद काय म्हणतो माहिती का पुढे? तू भलेही हे सगळं घेऊन आला असेल, पण
इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखला आहे. तर तू कितीही शस्त्र घेऊन ये, काही कर, तू काय केलं माहिती? ही जी इस्रायलाची सेना आहे ना, या सेनेचा परमेश्वर जो आहे, जो यहोवा परमेश्वर आहे ना, तुला त्याची ओळख नाहीये आणि त्या परमेश्वराला तू तुच्छ लेखला आहे. ज्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. हालेलुया. तो काय म्हणतो, तू मला नावं ठेवली, तू मला शिव्या शाप दिले, तू इतके दिवस झाले इस्रायलच्या सेनेला नावं ठेवत आहेस, तुला माहित नाहीये की इस्रायलाच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखलंय. ज्या सेनाधीश परमेश्वर ही ओळख दावीद इकडे काढतो. हालेलुया. सेनाधीश म्हणजे सेना ज्याच्या जवळ आहे, जो परमेश्वर सेनेचा अधिपती आहे, जो सेनेचा सेनेचा अधिपती किंवा प्रमुख आहे. ओके, लॉर्ड ऑफ होस्ट असं म्हणतात. त्या सेनाधीश परमेश्वराला तू तुच्छ लेखला आहे. आणि दावीद म्हणतो, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलोय. मी काही तलवार, भाला, बर्शी, वेगवेगळ्या प्रकारचे नाही का शस्त्र घेऊन, युद्धाची शस्त्र सामग्री घेऊन तुझ्याकडे आलो नाही. मी एकाच नावाने आलो आहे, ते सेनाधीश परमेश्वराच्या नावाने आलोय. पुढे दावीद काय म्हणतो माहिती का? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करेन व तुझे शिर धडापासून वेगळे करेन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. दावीद खूप पुढे जाऊन काहीतरी बोलतो, खूप खूप जास्त काहीतरी बोलतो, पण तो कोणत्या तरी गोष्टीवर कॉन्फिडन्स ठेवून बोलतो. धैर्य, एवढं बोल्डनेस त्याच्याकडे कुठे आले? कारण त्याला परमेश्वराच्या नामाचं सामर्थ्य, देव जो सेनाधीश परमेश्वर आहे, तो काय करू शकतो हे दाविदाला माहिती आहे. बायबल सांगतो, तो काय म्हणतो त्याला माहिती, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. ओके, परमेश्वर याला माझ्या हाती दे. परमेश्वर आज मला डगमगू देऊ नको. परमेश्वर आज मला अपयशी होऊ देऊ नको. ही इज नॉट प्रेइंग. दावीद विनवणी करत नाही, प्रार्थना करत नाही. दावीद घोषणा करतोय. तो म्हणतो, आज आमचा यहोवा परमेश्वर तुला माझ्या हातात देणार आहे. आणि तो म्हणतो, मी तुझा वध करीन आणि तुझे शिर धडापासून वेगळे करेल. कसं शक्य आहे? दावीद त्याचा वध करेल आणि दावीद म्हणतो, मी तुझं शिर धडापासून वेगळं करेल. प्रेज द लॉर्ड. दावीद तर तलवार घेऊन गेला नव्हता. हालेलुया. दाविदाकडे कुठलं शस्त्र होतं? ज्यावेळेस तो तिकडे जातोय आणि बोलतोय की आज नाही का, मी तुला नाही का तुझं नाही का शिर धडापासून वेगळं करेल आणि मी आज तुला तुझा वध करेल. हालेलुया. जर त्याच्याकडे तलवार नाहीये तर तो कसं काय बोलतो मी तुझा वध करेल? जर तो कुठलीच तलवार, कुठलंच शस्त्र, कुठलंच धारदार हत्यार घेऊन गेला नाहीये, तर दावीद कसं काय म्हणतो मी तुझं शिर तुझ्या धडापासून वेगळं करेल? इज इट पॉसिबल? प्रॅक्टिकली विचार करा, सहज विचार करा, नाही का, की असं सैन्य आहे, ते डोळ्यासमोर ते चित्र आनंद. दाविदाकडे काहीच नाहीये. दाविदाने फक्त 5 गुळगुळीत गोटे घेतलेले आहेत, दगड घेतलेले आहेत 5, दुसरं काहीच नाही. ते पण मोठमोठे नाही, छोटे गोटे घेतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याशिवाय त्याच्याकडे काहीच नाहीये. कसं काय तो बोलतोय की मी तुझं शिर, तुझं नाही का जे मुंडका आहे, तुझं शिर आहे, ते मी तुझ्या धडापासून वेगळं करेल. दाविदाला काहीतरी गोष्टी माहित होत्या, ज्या परमेश्वराने अधिकार दिलेला आहे, अथॉरिटी. ही वॉज नोईंग व्हॉट द अथॉरिटी मीन्स. ज्यावेळेस करार केला जातो त्यावेळेस काही अधिकार मिळतात, करारामध्ये काही प्रिव्हिलेजेस असतात. ओके, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी विचार केला? आपल्याला असं वाटतं फक्त जाऊन, जसं बॉलिवूड मूवीज मध्ये वगैरे आपण पाहतो की एकदम हिरो असतो, एकदम काहीच नसतं त्याच्यामध्ये आणि जाऊन नाही का गुंडांशी लढतो वगैरे आणि कसंही बोलतो. हे तसं चित्र नाहीये. हे असंच नाहीये कोणीतरी जाऊन नाही का उभं राहिलंय. नो. दाविदाचं वैयक्तिक जीवन देवासोबत वेगळं होतं. ही वॉज अ वर्शिपर. दावीद कोण होता? दावीद परमेश्वराची महिमा गाणारा, स्तुती गाणारा, एक वर्शिप करणारा व्यक्ती होता. कॅन अ वर्शिपर बिकम अ सोल्जर? एक आराधक, एक योद्धा बनू शकतो? कधी विचार केलाय? प्रेज द लॉर्ड. इन फॅक्ट परमेश्वराच्या राज्यामध्ये एक आराधकच योद्धा बनू शकतो. प्रेज द लॉर्ड. एक वर्शिपरच परमेश्वराचा सैन्यातील उत्तम सैनिक बनू शकतो. हालेलुया. जगातली लोक नाही का, लाईक जसं गल्ल्याथाबद्दल काय सांगण्यात आलं माहिती, की तो लहानपणापासून कसलेला योद्धा आहे, लहानपणापासून त्याने ट्रेनिंग घेतली आहे. जर परमेश्वरामध्ये, देवामध्ये तुम्हाला उत्तम योद्धा बनायचं आहे, तुम्हाला नाही का तुमची युद्ध जिंकायची आहे, तर तुम्हाला नाही का यू हॅव टू बी अ बेस्ट वर्शिपर. तुम्हाला देवाची आराधना करता आली पाहिजे, तुम्हाला देवाच्या अतिपवित्र स्थानात स्तुतीने प्रवेश करता आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने आणि खरेपणाने. दावीद सतत स्तुती करणारा एक व्यक्ती होता. ही वॉज अ वर्शिपर. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. पण एक वर्शिपर अशी भाषा बोलतोय की एखाद्या योद्ध्यालाही ती लाजवेल. एखाद्या कसलेला जो ना योद्धा आहे, जो सोल्जर आहे, सेनापती आहे, वर्षानुवर्ष युद्ध लढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लाजवेल. दावीद जाऊन काय म्हणतो माहिती का? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन, तुझं शिर धडापासून वेगळं करेल. हातात तलवार नाहीये, काहीच नाही, तरी जाऊन म्हणतोय की असं असं करेल. असंच बोलायचं म्हणून दावीद काही बोलत नाहीये. प्रेज द लॉर्ड. व्हॉट एव्हर ही सेड ही मेंट इट. ओके, त्याने त्या ज्या गोष्टी बोलल्या आहेत ना, ते त्याला माहित होतं. त्याला अथॉरिटी माहित होती, त्याला कराराचे ब्लेसिंग्स माहित होते, त्याला अधिकार काय आहे, कसा वापरायचा, कसं त्यामध्ये उभं राहायचं, हे सगळं दाविदाला माहित होतं. हालेलुया. आणि दावीद म्हणतो, हा गल्ल्यात दाविदाला काय म्हणतो, मी नाही का तुझं मांस, गल्ल्यात दाविदाला म्हणतो, दावीद मी तुझं मांस आकाशातल्या पाखरास आणि वनपशूच खायला देईल. दावीद त्याच्या खूप स्टेप्स पुढे जातो आणि काय म्हणतो माहिती का? दावीद म्हणतो, आज पलिष्टी सैन्यांची प्रेते, लढाई आहे दोन राज्यांमध्ये, किती हजारोने सैन्य असेल ना, फक्त गल्ल्यात त्याला म्हणत नाही, तो म्हणतो गल्ल्यात तू आणि तुझे जे सैन्य, पलिष्टी सैन्यांची प्रेते आकाशातील पक्षास आणि वनपशूस देईल. हालेलुया. कुठून एवढा कॉन्फिडन्स त्याला येतो? कुठून एवढं नाही का बळ त्याला मिळतंय? कशामुळे नाही का तो बोलतोय की माझ्याकडे काहीच शस्त्र नाही, काय नाही, तुला तर मारेन, तुझं धडापासून नाही का शिर वेगळं करेन, पण या बलिष्ठ सैन्यांची प्रेत इकडे जी पडतील ना, ती सर्व प्रेत सुद्धा ह्या आकाशातील पाखरं आणि या जंगलातल्या प्राण्यांनाच खायला मिळतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा इस्रायलामध्ये हे असे अखिल पृथ्वी विदित होईल. आणि या सगळ्या समुदाय, असे खूप महत्वाचं वचन आहे, 1 शमूएल 17:47 वाचा. आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. दावीदने हे जे स्टेटमेंट बोललंय ना, हे खूप महत्वाचं आहे. दावीद काय म्हणतो माहिती का? आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की, हालेलुया, परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास, या सगळ्या बलिष्ठ लोकांना म्हणतो, तुम्हाला माझा परमेश्वर ना आमच्या हाती देईल. आणि ज्या वेळेस हे सगळं ऐकतो, त्या गल्ल्याथाला खूप राग येतो. तो असं नाही का युद्धासाठी सुरुवात करत असतो, दावीद समोरून त्याच्याकडे पळत जातो. हालेलुया. समोरून अटॅक करतो. दिस इज द पोझिशन ऑफ अ पर्सन हु प्रेज गॉड. देवाची स्तुती आराधना करणाऱ्या व्यक्तीची पोझिशन काय माहिती? मोस्ट ऑफ द पीपल जे नुसते लाईक, जे उत्तम, लाईक ज्यांना युद्धामध्ये दोन गोष्टी असतात. ओके, ऑफेन्सिव्ह अँड डिफेन्सिव्ह. म्हणजे एक तर स्वतःला वाचवण्यासाठी युद्ध करा किंवा समोरच्यावर हल्ला करा. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस शत्रू हल्ला करेल त्यावेळेस मी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल, मी स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न करेल. हे एक पोझिशन झाली, हे एक प्रकारचं युद्ध झालं. आणि दुसरं, मी शत्रूला हल्ला करायचा नाही का, संधीच देणार नाही, मी जाऊन शत्रूला हरवून येईल. प्रेज द लॉर्ड. मी शत्रूवर अटॅक करेल, मी शत्रूच्या छावणीत जाऊन त्याला नाही का हरवून येईल. हे झालं ऑफेन्सिव्ह, समोरच्यावर हल्ला करणं. प्रेज द लॉर्ड. आज बरेच लोक वर्षानुवर्ष प्रार्थना करतायत, पण त्यांच्या प्रार्थना आहेत ना डिफेन्सिव्ह आहे. प्रभू आम्हाला सांभाळ, आम्हाला वाईटात पडू देऊ नको, आमचं सुरक्षा कर, आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, आम्हाला काही कमी पडू देऊ नको, आम्हाला भटकू देऊ नको, आम्हाला बहकू देऊ नको, आमच्या पापांची क्षमा कर. प्रोटेक्टिव्ह, डिफेन्सिव्ह, स्वतःला नाही का राखून ठेवताय. पण जर शत्रू हल्ला करतोय आणि जर तुम्ही नेहमी पडताय, मग काय करणार? त्यातून बाहेर कसं निघणार? यू हॅव टू गो अँड अटॅक द एनिमी. प्रेज द लॉर्ड. शत्रूला जे करायचे ते करू दे. प्रभू आम्हाला अशा प्रकारे सांभाळून ठेव, एका सुरक्षा कवचामध्ये ठेव की तो काय करतोय ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचूच नाही. असं नाही होत. नाव इज द टाइम. ओके, आपण आता त्या काळामध्ये, त्या युगामध्ये, या समयामध्ये आपण जगतोय, जिथे आता डिफेन्सिव्ह किंवा स्वतःला वाचवून ठेवणारी प्रार्थना, स्वतःच सुरक्षा करण्यासाठी जी प्रार्थना करतोय ती चालणार नाही. इफ वी आर नॉट अटॅकिंग द एनिमी, जर आपण शत्रूवर हल्ले करत नाहीये, आपण जर लढत नाहीये, तर शत्रू चोरी करतोय, तो घात करतोय आणि तो नाश करतोय. ह्या तीनही गोष्टी तो खूप तरबेजपणे करतोय. तो ह्या गोष्टींमध्ये खूप पुढे चाललाय. हे का होत आहे माहिती?
कारण आपण नाही का शांत बसलोय, आपण हल्ला झाल्यावर बघू, काय होतंय तेव्हा बघू, काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावरच उपास प्रार्थना करू, मगच खूप रडून रडून देवाच्या चरणी बसू, मगच रात्रंदिवस उठून प्रार्थना करू. प्रॉब्लेम झालाय, अडचण आलीय, आजारपण आलंय, पैसे नाहीयेत, कर्ज झालंय, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, संसारामध्ये नाही का डिव्हिजन येते, मुलं वाईट मार्गाला लागले, मगच आपण नाही का एकदम सिरियसली नाही का आत्मिक जीवनाला घेतो का? हे चुकीचं आहे. दिस पॅटर्न इज रॉंग. इथे दावीद काय करतो माहिती का? ही वॉज व्हेरी लाईक हिज अटॅक वॉज ऑफेन्सिव्ह. दावीद स्वतः धावत जातो आणि हल्ला करतो. प्रेज द लॉर्ड. दावीद स्वतः समोरून जाऊन नाही का बोलतो की हे असं असे, बिकॉज परमेश्वराचा झालेला अपमान, सेनाधीश परमेश्वराला जे तुच्छ लेखण्यात आलं ते दावीद सहन करू शकला नाही. का माहिती? बिकॉज ही वॉज अ वर्शिपर. तो एक असा आराधक होता, असा योद्धा होता की देवाचा महिमा, देवाची स्तुती, देवाचं नाव याच्याशी तो जस्टिस करत होता. त्याला माहित होतं की कशा प्रकारे परमेश्वराचं नाव उंच करायचं, कसा परमेश्वर आपला चांगला आहे, परमेश्वर अद्भुत आहे. अँड एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस त्याने नाही का देवाला अशा प्रकारे उंच महिमा आणि गौरवामध्ये त्याने नाही का शब्दांनी उचललेलं होतं. प्रेज द लॉर्ड. ही कुड नॉट बेअर की परमेश्वराचा अपमान होतोय, देवाच्या लोकांचा अपमान होतोय. सो त्याला तलवार, भाला, बर्शी कशाची गरज नव्हती, त्याला शस्त्र सामग्रीची गरज नव्हती. वाय? हालेलुया. ही वॉज नोईंग द वर्ड अँड द पॉवर ऑफ द कॉव्हनंट. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि याचं 17वं वचन वाचा. हालेलुया. तुमचं तारण झालंय. आर यू ऑल सेव्ड? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचा उद्धार झालाय, कर्ज झाला आहे, तर तारणाचं शिरस्त्राण, ओके, हेल्मेट, ओके. आपण गाडी चालवताना डोकं सुरक्षित राहावं म्हणून आपण काय हेल्मेट घालतो. सो हेल्मेट ऑफ सल्वेशन, शिरस्त्राण किंवा डोक्यावर जो टोप घालतात, तारण, हे तुमचं नाही काम, प्रोटेक्शन आहे तुमच्या डोक्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार. आत्म्याची तलवार काय? देवाचं वचन. देवाचं वचन ही आत्म्याची तलवार आहे. सो दावीद फिजिकली कुठली नाही का तलवार घेऊन गेला नव्हता. शौलाने त्याची तलवार द्यायचा प्रयत्न केला. डेव्हिड सेड नो, मी घेऊन चालू शकत नाही, मला ह्याची गरज नाही. बिकॉज ही वॉज नोईंग व्हॉट ही वॉज कॅरिंग इन द स्पिरिट. आत्म्यामध्ये तो काय घेऊन चालतो हे त्याला माहित होतं. म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेस त्याने ऐकलं ना, गल्ल्यात जे थट्टा करत होता, तो म्हणाला, या असून ती बलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या. तुम्ही जे इथे उभे राहता ना, तुम्ही कोण आहे माहिती? जिवंत देवाची संतान आहात, जिवंत देवाची सेना, जिवंत परमेश्वर. ओके. किती मोठी आणि किती चांगली आणि किती किती सुंदर ही गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी काय केलंय माहितीये? आपण सगळ्यांनी जो जिवंत परमेश्वर आहे, जो एकमेव परमेश्वर आहे, जो होता, जो आहे, जो येणार, ज्याला कोणीही पाहिलं नाही, कोणीच उघड्या डोळ्यांनी ज्याला पाहिलं नाही, ज्याचं स्वरूप कोणाला माहित नाही ना, त्याची इमेज, त्याचं स्वरूप, त्याचं प्रतिरूप, त्याचं लाईकनेस, ओके, आपण धारण करून चालतो. ही मोठी गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये, कोणीही देवाच्या प्रतिमेत बनवलेलं नाही, कोणीही नाही, ना देवदूत, ना कुठलीही निर्माण केलेली वस्तू, दृश्य अदृश्य, स्वर्गातली, पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये बनवलेली नाहीये. केवळ आपण. हालेलुया. जर तुम्हाला देवाची प्रतिमा, देवाचे अधिकार हे काय आहे हे समजलं ना, एव्हरी डे यू विल लुक ॲट युअर सेल्फ इन द मिरर. तुम्हाला माहितीये सैतान देवाची प्रतिमा कशा प्रकारे आज डागाळतोय, कशा प्रकारे खराब करतोय. आज इतका पुढे गेलाय ना की तुम्हाला वाटणार की मस्त नाकच सरळ नाही, ओ माय आयब्रोज आर नॉट गुड, माझं कपाळ खूप मोठे आहे, मी ना खूप जाडीच आहे, मला ना उंचीच नाहीये, माझे केस ना असे काय, कुरळे आहेत तर मला नको असे, स्ट्रेट आहेत तर मला हे का आहे, माझे ना बोटे एवढे छोटे छोटे का आहेत, किंवा नाही का माझ्या शरीराचा आकारच बरा नाहीये. दॅट्स वाय सो मेनी कॉस्मेटिक सर्जरीज, प्लास्टिक सर्जरीज, सो मेनी फिलर, सो मेनी जॉब्स ऑन युअर बॉडी. हालेलुया. कारण सैतान येतो आणि म्हणतो, ओ दिस इज नॉट परफेक्ट, हे चांगलं नाहीये, लिप्सचा शेप असा असायला पाहिजे, डोळे असे असले पाहिजेत, लाईक शरीराची फिगर असली पाहिजे, कंबर अशीच एवढे मेजरमेंटची असली पाहिजे,
तुमच्या शरीराचे विशेष भाग असेच दिसायला पाहिजे आणि तुमचं काय म्हणतात चिक्स असे दिसायला पाहिजे, इकडे रिंकल्स नाही आले पाहिजे, चीन अशी दिसायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आज सगळेजण देर इज नो नॅचरल ब्युटी इन दिस वर्ल्ड. ओके, एव्हरीबडी. आणि ना सगळेजण नाही का प्लास्टिक सर्जरी किंवा बोटॉक्स, फिलर्स, अजून जे काय 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 आहे ते करतात का? बिकॉज दे आर चेझिंग द परफेक्शन. सैतान कोण आहे आपल्याला हे सांगणारा की तुम्ही परफेक्ट नाहीये? बायबल सेज वी आर क्रिएटेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. उत्पत्ती 1:26 मध्ये दिले आपण ना परमेश्वराच्या, यहोवा परमेश्वराचे, याह परमेश्वराचे ओके प्रतिमेमध्ये त्याच्या सदृश्य बनवलं गेलं. सो हा जो नाही का देवाच्या प्रतिमेत सुद्धा नाहीये, तो कसा काय लोकांना सांगतोय की यू आर नॉट परफेक्ट, यू आर नॉट गुड, यू आर नॉट ब्युटिफुल, युअर कलर इज नॉट गुड, युअर हेअर इज नॉट गुड. ओके, ह्या सगळ्या हेअर्स आर लाईक दिस अँड लाईक दॅट. ब्युटी स्टँडर्ड्स ठरवणारा हा जगाचा जो अधिपती आहे, जो फसवणार आहे, तो कोण आहे? ब्युटी स्टँडर्ड्स ठरवणारा. सगळे लोक ह्याच्यामध्ये फसलेत आणि आज सगळ्यांना वाटतं केवढं किती पुढे गेलंय माहिती, माझ्याकडे पैसा आहे मग मला पाहिजे तर मी करू शकते. एक वेळ होतं ज्यावेळेस सैतान देवाची प्रतिमा नाही का खराब करायचा. लोक इकडे पिअर्स कर, इकडे टोच, तिकडे टोच, इकडे टॅटू बनव, तिकडे टॅटू बनव, ह्या गोष्टीने नाही का त्यांना वाटायचं आम्ही खूप सुंदर दिसतोय. आता वेगळ्या गोष्टी झाल्यात, सैतानाने इमेज आणली. ओके, लिटरली लोक नाही का वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या चेहऱ्यावर, शरीरावर एवढ्या पुढे गेलेत की एखादी मुलगी जन्माला आले त्या मुलीला वाटतं नो माझं शरीर मुलीचं आहे पण मी आतमधून मुलगा आहे, आणि ते लोक जातात आणि सेक्स कन्व्हर्जन नाही का सर्जरी करतात. आज माहितीये असं कित्येक नेशन मध्ये असं आहे की जन्माला आल्यावर तुम्ही नाही का मुलगा का मुलगी हे बर्थ सर्टिफिकेटवर फॉर्मवर लिहिलं जात नाही. मुलगा वाढणार किंवा जे बाळ जन्माला आले ते वाढणार आणि ते ठरवणार की त्याला मुलगी व्हायचंय का मुलगा व्हायचंय, आणि ते ठरवणार की त्याला काय फील होतं आणि त्याच्यानुसार तो म्हणणार की आय एम अ गर्ल और आय एम अ बॉय. प्रेज द लॉर्ड. इतकं पुढे गेले आणि आपण अजूनही ना प्रोटेक्टिव्ह, आपण अजूनही डिफेन्सिव्ह प्रार्थनेमध्ये. आपण असंच राहिलो नाही, आपली जनरेशन, आपली मुलं, हा आपला समाज आहे ना, हे सगळ्या जणांना नाही का चोरून, त्यांची डेस्टिनी चोरून, त्या सगळ्यांना वाईटाला नेऊन हा शत्रू काम करणार. प्रेज द लॉर्ड. नाउ इज द टाइम टू अटॅक द किंगडम ऑफ डार्कनेस. वाय? बिकॉज यू आर द लाईट. तुम्ही प्रकाश आहात म्हणून तुम्हाला अंधकाराचा सामना करायचा आहे. अंधकार यायची वाट बघायची नाही, अंधकार जिथे जिथे आहे तिकडे तुमचा प्रकाश घेऊन जायचंय. दाविदाने काय केलं माहिती, त्याला माहित होतं की तो करारामध्ये आहे, त्याला वचन माहित होतं आणि त्याला माहित होतं की ते देवाचं वचन, जो करार आहे, देवाने जे शब्द दिलेत ना, ती आत्म्याची तलवार आहे. दॅट्स वाय ही वेंट अँड सेड की आज नाही का मी तुझं वध करेन आणि तुझं शीर तुझ्या धडापासून वेगळं करेन. म्हणून तो म्हणतो की परमेश्वर भाला आणि तलवारीने विजयी होतो असं नाही, आत्म्यामध्ये तो काही गोष्टी कॅरी करत होता. डू यू नो द वर्ड ऑफ गॉड? आर यू कॅरिंग द स्वॉर्ड ऑफ द स्पिरिट? हालेलुया. आत्म्याची तलवार तुम्ही धारण केली आहे का? देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तलवारीसारखं काम करतंय का? जर ते तलवार म्हणून तुम्ही देवाचं वचन घेता आणि काम करताना, सगळ्यात पहिलं तुमच्या जीवनातला अंधकार, तुमचे विकनेसेस, तुमच्या अडचणी ह्या निघून जाणार. सगळ्यात पहिलं तुम्ही त्यांना त्या सगळ्या अपयशामधून बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड. हा समय, ही वेळ एकदम शांत बसून आमच्यासाठी प्रार्थना करा, ओ असं होतंय तसं होतंय, रडण्याची वेळ नाही, हल्ला करण्याची वेळ आहे. दाविदाचं ज्यावेळेस सिंहाने त्याच्या एका मेंढराला चोरी करायचा प्रयत्न केला, दावीद पळत ही चीज दॅट लायन, त्या सिंहाचा सामना केला, त्याचा पाठलाग केला, त्या सिंहाच्या जबड्यातून त्याने त्याच्या कोकराला सोडवलं आणि त्याचे फाडून तुकडे केले. विचार करा, दाविदाने त्याच्या कोकराला, त्याच्या प्राण्यांसाठी तो असा लढला, जी त्याची नव्हती, त्याच्या बापाची होती मेंढर. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तो अशा प्रकारे लढला. आज आपल्या घरात, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये घुसून सैतान आपल्या मुलांना वाईट मार्गाला लावतोय, जगातल्या गोष्टींमध्ये घेऊन जातोय आणि आपण खूप शांत आहे. आपण फक्त प्रेयर रिक्वेस्ट देण्यामध्ये बिझी आहे. पास्टर माझ्या मुलांसाठी प्रार्थना करा, प्रेयर ग्रुपमध्ये आमच्या मुलांसाठी प्रार्थना करा. वाय आर यू नॉट फायटिंग? हालेलुया. आज संसारामध्ये प्रॉब्लेम आहे. आज नाही का विवाह, नाही का नावाला विवाह राहिलेत. विवाह काय, एका बेडवर फक्त झोपतात पण दोन जगाकडे, दोन वेगळे तोंड झालेले आहेत. एका घरात राहताय, जबाबदारी, खाणं पिणं झोपणं, इट्स लाईक जस्ट शेल्टर. तुम्ही ना त्या संसाराच्या नावाखाली फक्त जगतायत. पती पत्नीचे एकमेकांसोबत प्रॉपर रिलेशनशिप नाही, अफेक्शन नाही, लव्ह नाही, सन्मान नाही, प्रीती नाहीये. काहीतरी जगायचं म्हणून नाही का ख्रिस्ती आपण डिवोर्स नाही घेऊ शकत, या
बॉदरेशन खाली कित्येक लोक, काही लोक याच्या पुढे गेलेत, सो व्हॉट, आम्ही नाही का डिवोर्स घेऊ शकतो. काही लोक आपण ख्रिस्ती आहे, समाज काय म्हणेल, आपण नाही का लिडरशिप मध्ये आपण डिवोर्स नाही घेऊ शकत म्हणून लोकांना नाही दाखवत, पण घरामध्ये ते कधीच विभक्त झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. का ह्या गोष्टीचा सामना आपण करू शकत नाही? का परिवार तुटलेले आहेत, का विभक्त झालेले आहेत, का एका परिवारामध्ये दोन भाऊ बहीण भाऊ असेल तर ते त्यांच्यातले मतभेद दूर होत नाहीयेत? वर्षानुवर्ष नाही का ते दूरच राहत आहेत, ते मतभेद तसेच राहत आहे. एक जण पण जाऊन नाही का मध्यस्थी करत नाही, एक जण पण नमतेपणा घेत नाही. काय ह्या गोष्टी घडतात? म्हणजे आपला शत्रू आपल्या घरामध्ये घुसून आपल्या परिवारामध्ये लढतोय, आपले आशीर्वाद चोरी करतोय, आणि आपण फक्त प्रेयर रिक्वेस्ट, प्रेयर स्लिप्स देण्यामध्ये बिझी आहे. प्रेज द लॉर्ड. दिस इज द टाइम टू अटॅक. हालेलुया. तुम्हाला शस्त्र दिली आहेत. प्रभू शस्त्र घेऊन स्वर्गात नाही गेलाय. सगळी शस्त्र सामग्री, इनफॅक्ट इफिशियन्स 6:10 मध्ये देवाचं वचन सांगतं की आपले झगडणे रक्त मांसा बरोबर नाहीये, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. ही तुम्हाला करायची आहे, तुम्हाला उभं राहायचंय. प्रभू येशू येऊन शस्त्र सामग्री धारण करून आता लढणार नाही. तुमचा पास्टर, लीडर, कोणत्या तरी नाही का अपॉस्टल येऊन तुमच्यासाठी शस्त्र सामग्री धारण करणार नाही. ही तुमच्यासाठी आहे. तुम्हाला ही शस्त्र सामग्री धारण करायची. सैतानाच्या डावपेचा पुढे, ओके, तो नेहमी नाही का असे वेगवेगळे काहीतरी डावपेच, काहीतरी अशी फसवणूक, काहीतरी जाळे पसरत असतो. तुम्हाला टिकायचंय त्यापुढे. हालेलुया. पेत्र म्हणतो की परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. आम्ही म्हणतो प्रभू तू सैतानाला अडव. प्रभू आम्ही नाही लढू शकत, आम्ही कमजोर आहे, आम्ही माती आहे, आम्ही किडे, आम्ही असे तसे, आम्ही धूळ. प्रभू तू लढ. नो, लॉर्ड सेज की तुम्ही देवाच्या अधीन व्हा, तुम्ही माझ्या अधीन व्हा आणि त्याला अडवा, म्हणजे तो तुम्हातून निघून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक खूप छोटीशी टेस्टिमनी तुम्हाला सांगते, खूप सुंदर आहे. एक ऑथर आहे, तिची मिनिस्ट्री जी आहे ना, आता ऍक्च्युली तिचं वय पण भरपूर आहे, पण तिची जी मिनिस्ट्री आहे, शी वर्क्स इन डिलिव्हरन्स मिनिस्ट्री. राष्ट्रांसाठी जी नाही का सुटका मुक्तीची जी एक एक मिनिस्ट्रीसाठी परमेश्वर तिला वापरतो, वेगवेगळ्या नेशन्स मध्ये जाते. ती ज्या वेळेस नाही का तिचं लग्न झालं, तिला ज्या वेळेस मुलं झाली, तिला एक दोन तीन दोन पहिली मुलगी झाली. तिला ज्या वेळेस पहिली मुलगी झाली त्यावेळेस काय झालं माहितीये? पहिली मुलगी झाल्यानंतर असं झालं की ती मुलगी साधारण 2 वर्षाची होईपर्यंत सगळं व्यवस्थित, एकदम लिडरशिप मध्ये असलेलं, विश्वासामध्ये असलेला हा परिवार होता, ओके. आणि 2 वर्षाची होईपर्यंत ती मुलगी रात्रीची झोपायची, व्यवस्थित राहणं वगैरे सगळं. त्यावेळेस त्यांच्याकडे कल्चर असं होतं की आई वडील एका बेडरूम मध्ये, लहान मुलं दुसऱ्या बेडरूम मध्ये, त्यांच्या बेडरूमच्या जवळच असतील ते मुलं, त्यांच्या बेडमध्ये झोपतात असं. आणि असं झालं की पहाटे 3च्या सुमारास, 2 वर्षाचे असताना, ते बाळ 2 वर्षाचं असताना, पहाटे 3च्या सुमारास ते जोर जोरात त्यांना मुलीच्या रूम मधून रडायचा आवाज यायला लागला. ते आई वडील पळत पळत मुलीच्या रूमकडे गेले आणि त्यांनी पाहिलं की ही मुलगी का रडतीये. त्यांनी त्या बाळाला, 2 वर्षाचं म्हणजे थोडंसं कम्युनिकेट करतं, थोडंफार बोलणारं बाळ असतं, त्यांच्या मुलीला जवळ घेतलं. काय झालं, काही भीती वाटली का, असं झालं का, तसं झालं का. आणि ते 2 वर्षाचं लेकरू, ती मुलगी काहीच बोलू शकली नाही. त्यांनी त्या मुलीला, ती इतकी घाबरलेली होती आणि सतत कंटिन्युअसली रडत होती, त्यांना समजलं नाही. मग त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, प्रार्थना केली, झोपवलं. पण ती मुलगी काही थांबायला त्यांना, ज्यावेळेस त्यांनी तिच्या बेडरूम मधून स्वतःच्या बेडरूम मध्ये तिला आणलं आणि स्वतःसोबत झोपवलं, तेव्हा त्या लेकराला शांत झोप लागली. त्यांना वाटलं, होतं ना आपण म्हणतो बाळ दचकतं किंवा काय होतं, पोटात दुखत असेल, काही झालं असेल त्यामुळे रडत असेल, आपल्याला समजत नाही. सो दे ऑल्सो थॉट की ठीक आहे आता झोपलंय, व्यवस्थित आहे. दुसऱ्या दिवशी तेच 3 वाजले की ती जोरजोरात रडायला लागली. परत त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा तिला स्वतःसोबत घेतलं. असं 3-4 दिवस झालं की 3 वाजले, रात्रीचे 3 वाजेपर्यंत ते बाळ छान झोपायचं. 3 वाजले की ती मुलगी रडत घाबरून एकदम नाही का जोर जोरात ओरडूनच उठायची. मग जेव्हा संडे आला, ते हे कपल चर्चला गेले आणि त्यांच्या पास्टरांना ते म्हणाले की आमच्या मुलीसाठी जरा प्रार्थना करा, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. आम्ही पाहतोय की गेले 4-5 दिवस झाले रात्रीची 3 वाजता ती उठते आणि खूप रडते. तो पास्टर जो होता खूप लाईक प्रभूच्या वचनामध्ये खूप स्ट्रॉंग होता. पास्टर म्हणाला, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरी कोणाला तरी पाठवा प्रार्थना करण्यासाठी, असं पास्टरांना रिक्वेस्ट केली. पास्टर म्हणाले तुमच्या घरी कोणाला पाठवायची गरज नाहीये आणि तुमच्या मुलीसाठी प्रार्थना करायची पण गरज नाही. तुमची मुली आत्म्यामध्ये काही गोष्टी पाहते, तिचे आत्मिक नेत्र उघडले, ती काही गोष्टी पाहते आणि त्यामुळे तिच्यासोबत हे घडतंय.
तिच्या आई वडिलांना ही गोष्ट नवीन होती. ते म्हणाले, ती पाहते, आम्हाला कसं कळणार, असं काय, दररोज 3 वाजता उठते, रडते रडते रडते, काही आम्ही तिला सांत्वन करू शकत नाही. आम्ही रात्री मग तिला घेऊन फिरतो, आमच्या सोबत आमच्या बेडरूम मध्ये झोपवतो, मग ती शांत होते. हे आता गेले 4-5 दिवस झाले. पास्टर म्हणाले, तुम्ही आज घरी जा, कोणी तुमच्या घरी प्रार्थना करायला येणार नाही, मी सुद्धा प्रार्थना करायची गरज नाहीये. आज जर ती 3 वाजता तुमची मुलगी उठली, तर 3 वाजता तुम्ही तिच्या जवळ जा, त्याच बेडरूम मध्ये तिथेच बसा आणि तुमच्या मुलीला विचारा, तू काही पाहतेस का, काही दिसतंय का. जर ती म्हणाली येस, तर तिला म्हणावं, काय पाहते. ती नो म्हणाली तर ठीक आहे, मग आपण समजू की तिला काही त्रास होतोय का, काही दुसरं कारण शोधू. पण जर ती म्हणाली हो मी काही पाहतेय, तर तिला म्हणावं, मग जे तू पाहते ते गुड आहे का बॅड आहे, ते चांगलं आहे का वाईट आहे, ते पाहते. ती जर म्हणाली गुड आहे, तर ती कदाचित देवदूतांना पाहते, काही आत्मिक गोष्टी पाहते. जर ती म्हणाली बॅड आहे, तर याचा अर्थ ती काही अंधकाराच्या किंवा दुरात्म्याला पाहत असेल, अशा काही गोष्टी पाहत असेल. मग हे पेरेंट्स म्हणाले, ठीक आहे, आपले पास्टर बोललेत, काउन्सिलिंग केले, आपण जाऊया. आणि ते लोक गेले, घरी गेले, डिनर वगैरे झालं, झोपायची वेळ आली, त्यांनी मुलीला झोपवलं. पण त्या आई वडिलांना काही झोप लागेना. परत 3 वाजता उठल्यावर काय करायचं, पास्टरनी असं सांगितलंय. ते स्वतः सुद्धा घाबरले होते की आपल्या मुलीला असं काही दिसतंय, अशा काही गोष्टी होत आहेत, आपल्या घरात काय चाललंय, आपलं घर सेफ आहे ना. ओके. आणि मग असं झालं की ते रात्रभर झोपच नाही. 3 वाजले, तसं बरोबर मुलीच्या रूम मधून नाही का जोर जोरात किंचाळण्याचा, रडायचा, एकदम घाबरलेला असा आवाज यायला लागला. आई वडील पळत मुलीच्या रूम मध्ये गेले आणि मुलीला म्हणाले, त्यांनी ह्या वेळेस मुलीला स्वतःसोबत घेतलं, बसवलं मध्ये, दोन्ही बाजूने आई वडील बसले आणि म्हणाले की तू काही पाहतेस का, तुला काही दिसतंय का, मला सांग, असं तिला समजावून विचारलं. ती रडत रडत म्हणाली येस येस. मग जसं पास्टर म्हणाले होते तसं त्यांनी दुसरा प्रश्न केला, मग तू जे पाहते ते गुड आहे का बॅड आहे, ते चांगलं आहे का वाईट आहे, तू का घाबरली, ते चांगलं आहे का वाईट आहे. कारण कित्येक वेळा नाही का, देवदूत सुद्धा जरी कोणी पाहिले ना, तरी पहिलं रिॲक्शन अशी असते की ते घाबरतात. लहान मुलांच्या बाबतीत असं कधी कधी होतं की त्यांना समजून येत नाही आणि ते घाबरतात. ते चांगलं आहे का वाईट आहे विचारल्यावर ते म्हणाले, नो मम्मा, इट इज नॉट गुड, इट इज बॅड. आणि ज्या वेळेस त्या आई वडिलांनी ऐकलं की हे वाईट आहे जे मी पाहते ते, त्यांना कळलं की कुठला तरी दुरात्मा रोज येऊन हिला 3 वाजता त्रास देतोय आणि ह्या घरामध्ये येतोय. मग तिचे आई वडील म्हणाले, ओके, तू आता आमच्या सोबत बस, आज आपण इकडून कुठेच जाणार नाही. ते जे बॅड असेल ना, तर त्या बॅडला आपल्या घरात तुझ्या रूम मध्ये काम करायची परमिशन नाही, आपण प्रार्थना करूया. मग त्या मुलीचे हात आई वडिलांनी हातात घेतले. ती मुलगी पाहते, तिला दिसते आणि ह्या आई वडिलांना नाही, बट त्यांनी मुलीच्या शब्दावर विश्वास ठेवला. पास्टरने सांगितलेलं काउन्सिलिंग घेतलं, जे शिकवलं त्या गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली. ओके. ते रागावले नाही पास्टरने प्रार्थना करायचं नाही, पास्टर प्रार्थना करत नाही, घरी कोणाला तरी पाठवा प्रार्थनेसाठी, तर पास्टर ते पण नाही बोलत आहे. ते रागावून चर्च सोडून निघून गेले नाही. पास्टर जे बोलले ते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी काय केलं, मुलीचे हात हातात घेतले आणि मग प्रार्थना केली. ते म्हणाले की हे घर प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, आमचा परिवार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे, इथे कुठली अंधकाराची शक्ती काम करू शकत नाही, कुठलाही घाबरवणारा, भीती घालणारा दुरात्मा, कुठलाही त्रास देणारा दुरात्मा या घरात राहू शकत नाही. या वेळेस गेट आउट, या घरातून निघून जा येशूच्या नावाने. आणि ज्या वेळेस नाही का त्यांनी ही प्रार्थना केली, मग त्यांनी स्वतःच्या मुलीला विचारलं परत की ते जे तू पाहत होती ते निघून गेलं का अजून इकडेच आहे, आपण आता प्रार्थना केली. ती मुलगी मम्मा म्हणाली, मम्मा इट इज गॉन, मम्मा इट इज गॉन. मग त्यांना कळालं की ते जे प्रार्थना करतायत, ते जे अथॉरिटी आहे त्याने गोष्टी घडतात आणि त्यांची मुलगी हे विटनेस करते सगळं. मग ते म्हणाले की आजपासून आपण रडायचं नाही, घाबरायचं नाही, आपण रोज प्रार्थना करायची. नेक्स्ट डे अगेन सेम, नेक्स्ट डेला पुन्हा 3 वाजता तीच गोष्ट झाली. पण आता 3 वाजता ती मुलगी नाही का रडली, पण रोजच्या सारखी किंचाळली नाही, कारण तिला आता माहित झालं होतं की प्रार्थना केल्यावर हे निघून जातं. पण जशी मुलगी उठली, परत तिचे आई वडील तिच्या रूम मध्ये गेले, 2 वर्षाची मुलगी. ओके. आणि त्यांनी विचारलं, परत तू आज काही पाहते का. ती म्हणाली, हो, गुड आहे का बॅड आहे, बॅड आहे. मग ते म्हणाले, आता काल आम्ही प्रार्थना केली, आज तू प्रार्थना कर, जे पण तू पाहते त्याला बोल, गेट आउट इन जीसस नेम, आय बिलॉंग टू जीसस. हे 2-3 वाक्य तिला बोलायला सांगितल्या. त्या मुलीने प्रार्थना केली आणि जशी त्या मुलीने प्रार्थना केली ना, शी स्टार्टेड स्माइलिंग अँड लाफिंग अँड क्लॅपिंग. ओके. कारण ती मुलगी ज्या वेळेस बोलली, तो दुरात्मा निघून गेला, किंवा जे काही ते पाहत होते ती भीती निघून गेली. आणि मग त्यांनी पेरेंट्सने विचारलं, ते गेलं का. मुलगी म्हणाली, हो. आता ज्या गोष्टीमध्ये त्यांनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहून, मुलीला काय होतंय का, डॉक्टरकडे घेऊन जाऊ का, ह्यांना फोन करा त्यांना फोन करा, असं करण्याऐवजी त्यांनी काय केलं माहिती,
त्यांनी प्रार्थना केली. मुलीला सुद्धा सांगितलं की तू पण प्रार्थना करते तर गोष्टी घडतात. जर 2 वर्षाची मुलगी प्रार्थना करते आणि तिकडे तिला घाबरवणारा दुरात्मा जो अंधकाराच्या राज्यातून येतो, जो आत्मिक प्राणी आहे तो निघून जातो, तर विचार करा आपल्याला अथॉरिटी काय आहे. बट इट शुड कम, ती अथॉरिटी कशी वापरायची, कसं उभं राहायचं हे समजलं पाहिजे. आणि असं करत करत नाही का ती मुलगी लिटरली शिकली. ती मुलगी त्यापुढे कधीच घाबरली नाही, रडली नाही. जे काही अडचणी येईल, जे काही प्रॉब्लेम येईल त्याचा सामना ती करायची. शी स्टार्टेड कमांडिंग अँड रिब्युकिंग द डिमन्स फ्रॉम द एज ऑफ 2. 2 वर्षापासून ती ह्या गोष्टी करायला लागले. आज आपण इतकं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी भीती वाटते. आपल्यावरच हल्ला केला तर, परत आपल्यालाच काही झालं तर, नाही जमलं तर, ज्या चौकात मी प्रार्थना करेल आणि निघून नाही गेला दुरात्मा तर. नो, फिअर, भीती ही सैतानापासून आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला का सांगते माहिती, जर तुम्हाला समजेल तुम्ही कोणाची प्रतिमा आहात, तुम्ही कोणत्या करारामध्ये आहात. प्रभू येशू काय म्हणाला, हे माझं नवीन कराराचं रक्त आहे. हालेलुया. यू आर नॉट अंडर द ओल्ड कॉव्हनंट, यू आर अंडर द न्यू कॉव्हनंट. जुन्या करारामध्ये दावीद होता, तो जाऊन त्या गल्ल्यातशी लढला. तो म्हणतो सगळ्या नाही का पलिष्ठी सैन्याला मी आज नाही का त्यांची प्रेत इकडे पडतील, माझा परमेश्वर माझ्या हाती देईल. तो जुन्या करारामध्ये असताना या गोष्टी बोलतो. तुम्ही नवीन करारामध्ये, जिथे काही करायचं राहिलं नाही, जिथे सर्व कार्य पूर्ण झालं आहे. तुमच्या सोबत जो करार ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने केला आहे. प्रभू भोजनाच्या वेळेस प्रभू म्हणाला की हे माझं शरीर आहे, हे तुमच्या पापांसाठी नाही का मोडलं जात आहे. हे रक्त तुमच्याशी मी जो नवीन करार करत आहे, माझ्या नव्या कराराचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. तो जो करार, ते अधिकार, ते ब्लेसिंग्स आणि ती आत्म्याची म्हणजे वचनाची तलवार, हे जर तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही एक योद्धा आहात. पण एक योद्धा केव्हा क्वालिफाय होतो माहितीये का, when he knows how to worship the living God. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. कारण वर्शिपर्स अशा प्रकारचं युद्ध करतात ना की त्यांना लढावं लागत नाही. इतिहास, पूर्ण बायबल ह्या गोष्टीचं साक्षी आहे की आराधना करूनच युद्ध जिंकले जातात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अब्राहम वेदी बांधत गेला आणि ती जागा ज्या वेगवेगळ्या लोकांमध्ये तो राहायचा, त्या ठिकाणी ना परमेश्वराने त्याला उंच केलं. तो जाऊन कनानी लोकांशी लढला नाही, तो जाऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांशी लढला नाही. त्याने वेदी बांधली, परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली, त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला उंच केलं, त्याला मोठं केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेम इसहाकाने तेच केलं, याकोबाने तेच केलं. जर मोशेच्या बाबतीत तुम्ही पाहाल, मोशे जातो फारो समोर आणि थांबतो की परमेश्वर म्हणाला, इस्रायलाचा देव जो मी आहे तो परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना सोड, कारण रानात आमच्या देवाला आम्हाला यज्ञ करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. सो इट ऑलवेज टॉक्स अबाउट वर्शिपिंग द लॉर्ड. त्याच्यानंतर जर गिदोनाचं तुम्ही पाहिलं, गिदोनने कशा प्रकारचं तो युद्ध लढतो पलिष्ठांसोबत माहिती, मोठ्याने आरोळी करतात, एका हातामध्ये मडकं, एका हातामध्ये जळती मशाल, मडकी खाली फेकतात आणि नाही का समोरून जे लाखोंनी जे सैन्य आले पलिष्ठांच्या छावणीमधून, ते आपसात लढून मरतात आणि इकडे मोठ्याने आरोळी करतात. गिदोनाची तलवार परमेश्वराची तलवार, ते घोषणा करतात. प्रेज द लॉर्ड. यहोशवा ज्या वेळेस नाही का यरिहोच्या भोवती फिरला 7 दिवस, ओके, 7व्या दिवशी 7 फेऱ्या. प्रेज द लॉर्ड. 777. पुढे कोण होते, कराराचा कोष घेऊन चालणारे लिवाइट्स होते, भजन करणारी लोक होती. लेवी कोण होते, देवाच्या मंदिरात पवित्र स्थानात आराधना करणारी लोक. आणि नेहमी ना परमेश्वराच्या नावाचा महिमा गात ते चालले होते. देव वर्शिप. आणि यरिहोच्या भिंती पडल्या आणि ते यरिहो नगर त्यांनी काबीज केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पौल आणि सिलास ज्यावेळेस जेलमध्ये, ज्यावेळेस बंधनात आहे, ज्यावेळेस इट इज लाईक अ डेथ सेंटेन्स, उद्या काय होणार त्यांना माहित नाही, आता तर मरण पावणार आहेत, पण त्यावेळेस त्यांनी स्तुती आराधना केली. बायबल सेज एव्हरी डोर इन दॅट सेल गॉट ओपन. त्या बंदीगृहामध्ये, त्या जेलमध्ये सगळे दरवाजे उघडले, सगळे. तुम्ही साधारण लढाल ना, तलवारीने लढाल, कदाचित 1 to 1 सामना कराल, एका वेळेस एक, ओके. पण जर तुम्ही आराधना कराल, यू विल ओपन एव्हरी डोर, एव्हरी क्लोज डोर विल बी ओपन फॉर यू. हालेलुया. तुम्ही फक्त गल्ल्यातशी लढणार नाही, तुम्ही गल्ल्यात त्याच्या 4 भावांशी पण लढाल आणि पूर्ण पलिष्ठी सेनेशी लढाल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अद्भुत आहे. यू कॅरी अ स्वॉर्ड. तुमच्याकडे एक तलवार आहे, त्याविषयी तुम्ही जागरूक राहा. प्रेज द लॉर्ड.